मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. डॉक्टर संपदा मुंडे हे नाव आतापर्यंत महाराष्ट्राच्या घराघरात जाऊन पोहोचलेलं आहे. या मुलीला 2025च्या दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या करावी लागली ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे. एका महाराष्ट्र कन्येचा शेवट अशा पद्धतीनं झाला ही सहन न होणारी गोष्ट आहे. तो प्रकार सातारा जिल्ह्यात झाला ही त्यापेक्षा वाईट गोष्ट आहे. पु ल देशपांडे हे एका भाषणात सुरुवात करत असताना म्हणालेले होते, सातारा जिल्ह्यात भाषण करीत होते. त्या भाषणाची सुरुवात करताना पुलंनी अशी केली होती की भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांची नावं एकतर स्त्रीलिंगी आहेत किंवा नपुंसकलिंगी आहेत. उदाहरणार्थ ते नागपूर, ते पुणे, ती अमरावती, ती दिल्ली असा उल्लेख करून पुल असं म्हणालेले होते की भारतामधला एकमेव पुल्लिंगी जिल्हा कुठला असेल तर तो जिल्हा हा सातारा जिल्हा आहे. पौरुषाच्या आणि पराक्रमाच्या परंपरा सांगणारा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं पराक्रमाच्या वारंवार घटना घडल्या याचं कारण या जिल्ह्याच्या नावात आहे. पुलंनी सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येकाला अभिमान वाटायला लावेल असं एक अनोखं उदाहरण या जिल्ह्याच्या नावाचं दिलं होतं. परंतु या जिल्ह्याची मान शर्मेनं खाली जाईल असा प्रकार डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बाबतीत फलटण इथं घडला. भाऊबीजेच्या दिवशी घडला ही त्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट. एका शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेली संपदा मुंडे नावाची मुलगी मेडिकल ऑफिसर झाली, त्यापूर्वी डॉक्टर झाली. शेतकरी पार्श्वभूमी असलेली गरीब कुटुंबातून पुढे आलेली मुलगी जी आहे ती अथक संघर्ष केल्याशिवाय जे आहे ती वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही, मेडिकल ऑफिसर होऊ शकत नाही, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर संपदा मुंडे या फलटण इथं वैद्यकीय अधिकारी म्हणून कामावर रुजू झालेल्या होत्या. याच्या पाठीमागं केवळ त्यांचा अथक संघर्ष होता. मोठं घराणं नव्हतं, कुणाची शिफारस नव्हती, कुणाची ओळख नव्हती, कुणाचा वशिला नव्हता. केवळ गुणवत्ता, केवळ संघर्ष, केवळ बुद्धिमत्ता, धडपड आणि चिकाटी या सगळ्यामुळं डॉक्टर संपदा मुंडे हे त्या ठिकाणापर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या जिथं त्यांनी त्यांच्या शासकीय कामकाजाला आणि नोकरीला सुरुवातही केलेली होती. एका मुलीला या व्यवस्थेनं घेऊन टाकलं ही गोष्ट सर्वात त्रास देणारी गोष्ट आहे. डॉक्टर संपदा मुंडे या मुलीला वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना प्रामाणिकपणानं या व्यवस्थेनं काम करू दिलं नाही. तिच्या विरुद्ध तक्रारी केल्या, तिलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तिनं खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यावेत म्हणून तिच्यावर दडपण आणलं गेलं. तिनं खोट्या मेडिकल सर्टिफिकेट्स द्याव्यात, फिटनेस सर्टिफिकेट द्याव्यात याच्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली गेली. या सगळ्याची परिणिती त्या मुलीच्या मानसिकतेत झाली. तिचं मनस्वास्थ्य ढासळलं आणि अत्यंत दुर्दैवी पद्धतीनं या मुलीनं स्वतःच्या जीवनाचा शेवट करून घेतला. या मुलीचा मृत्यू हा एका हॉटेलमध्ये झाला. तिनं आत्महत्या केली असं सांगितलं गेलं. तिच्या हातावर तिनं सुसाईड नोट लिहिली गेलेली आहे असं सांगितलं. त्या सुसाईड नोटमध्ये गोपाळ बदने नावाचा फलटण पोलीस स्टेशनचा PI आणि ही मुलगी डॉक्टर संपदा मुंडे ज्याच्या घरामध्ये राहत होती त्या घरमालकाचा मुलगा प्रशांत बनकर या दोघांची नावं आहेत असंही त्यात सांगितलं गेलं. एकानं माझ्यावर 4 वेळा अत्याचार केला आणि दुसऱ्यानं मला प्रचंड मनस्ताप दिला अशा प्रकारचे उल्लेख त्या सुसाईड नोटमध्ये आहेत. त्याच्या बाबतीतही आता नवा खुलासा पुढे येतोय. त्याच्या बाबतीतही सांगितलं जात आहे की ही सुसाईड नोट डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हस्ताक्षरातली नाही, ते हस्ताक्षर माझ्या बहिणीचं नाही असं त्यांची बहीण सांगते आहे. हा सगळा प्रकार जो आहे तो अतिशय धक्कादायक आहे. महाराष्ट्र कन्येला अशा पद्धतीनं आत्महत्या करायला लागणं आणि तिच्या मृत्यूनंतर सुद्धा तिच्या खुन्यांचा शोध आणि तपास न घेता अशा पद्धतीनं विस्कळीत पद्धतीनं जे आहेत ते वेगवेगळी कथानकं पुढे येणं या सगळ्या अस्वस्थ करणाऱ्या कहाण्या आहेत. डॉक्टर संपदा मुंडे ही या व्यवस्थेमध्ये मुरलेली नव्हती. या व्यवस्थेमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांचा कोणी गॉडफादर नव्हता. या व्यवस्थेमध्ये स्वार्थीपणानं भंपकपणानं कसं वागायचं हे डॉक्टर संपदा मुंडे यांना कोणी शिकवलेलं नव्हतं आणि त्यामुळं या व्यवस्थेशी ॲडजस्ट करायचं, स्वतःला सेफ करायचं, या व्यवस्थेचा वापर करून स्वतःची खिसे भरायचे, हे काम कसं करायचं हे डॉक्टर संपदा मुंडे यांना माहिती नव्हतं. या व्यवस्थेच्या शिरजोरी पुढं, या व्यवस्थेच्या अडदांडपणा पुढं एक शेतकरी कन्या, कृषी कन्या जी आहे ती हतबल झाली आणि तिनं स्वतःची लढाई संपवली.
डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू आणि त्यांनी केलेली आत्महत्या यामुळं महाराष्ट्राला एक भळबळती जखम झालेली आहे. डॉक्टर संपदा मुंडे यांची काही चूक नसताना जर या व्यवस्थेनं या मुलीला इतका त्रास दिला असेल तर आपल्याला या व्यवस्थेमध्ये बदल करावे लागतील. डॉक्टर संपदा मुंडे यांना त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागितल्यानंतरही उत्तरं दिली गेली नाही. डॉक्टर संपदा मुंडे यांनी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. डॉक्टर संपदा मुंडे यांनी माझी चूक काय आहे, माझा दोष काय आहे, हा प्रश्न पुन्हा पुन्हा वरिष्ठांना विचारला. त्यांना त्यांच्या मेडिकलच्या क्षेत्रातल्या वरिष्ठांनी सहकार्य केलं नाही आणि पोलीस दल तर इथं कसायासारखं वागलेलं आहे असं उपलब्ध रेकॉर्डवरनं दिसून येतं. हा सगळा प्रकार जो आहे तो एक महाराष्ट्राचा सामान्य नागरिक म्हणून, सातारा जिल्ह्यातला सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाला चीड आणणारा, त्याच्या मनामध्ये उद्वेग निर्माण करणारा आहे. या प्रकरणाचं राजकारण करू नका असं नेहमीसारखं येऊन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी राजकारण करण्याची वेळ येऊ देऊ नका. त्या मुलीचे जेही कोणी खुनी असतील, हत्यारे असतील, त्यांना आता शिक्षा होणं आणि केवळ शिक्षा होणं गरजेचं आहे. याकडं प्रत्येकानं लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी काय करता येईल यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले पाहिजेत. जय भवानी, जय शिवाजी.